गोड खायचे मन झाले आहे पण घरात काहीच गोड नाही आहे, मग ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण साधी आणि सोपी रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी नवीन आहे, युनिक आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे. लहान मुले आवडीने खातील. अदल्यामधल्या वेळेमध्ये मुलांना ही रेसिपी नक्कीच खायला द्या. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. रवा घेताना कोणताही घेऊ शकता, बारीक घ्या किंवा जाड घ्या. तर इथे मी बारीक रवा घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा घालून घ्यायचा. तर भांड्यामध्येच मी अगोदर वेलची पावडर तयार करून घेतली आहे, तेच इथे मी भांडे वापरत आहे. रवा घालून घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. साखर आणि रव्याचे प्रमाण आहे ते एकसारखेच ठेवायचे. जर तुम्हाला थोड्या प्रमाणात करायचं असेल तर अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी रवा असे घेतला तरी सुद्धा चालेल. दोन्ही साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे सुक्या खोबऱ्याचा कीस. तर हा किती घ्यायचा, तर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस इथे घालून घेतला. तुम्हाला सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा नसेल तर इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट जरी वापरला तरी सुद्धा चालणार आहे. आणि हे मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 बॅचमध्ये दळून घेते, कारण मिक्सरचे जे भांडे आहे माझे ते छोटे आहे, त्यामुळे मी इथे 2 बॅचमध्ये हे दोन्ही सर्व साहित्य दळून घेते. 2 बॅचमध्ये दळून घेतल्यानंतर यामध्ये पाव चम्मच मीठ घालून घेतले. वेलची पावडर घालायची अर्धा चम्मचभर आणि 2 चिमूटभर फक्त खायचा सोडा घालायचा आहे. त्यापेक्षा जास्तीचा सोडा घालायचा नाही. व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे. चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर हातानेच थोडेसे हे मी एकजीव करून घेते. यामध्ये काही जाड वगैरे असेल त्यासाठी हातानेच हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे. तर तेलाचं प्रमाण योग्य पडले पाहिजे, त्यासाठी ते पाव वाटी फक्त तेल घेतले आहे आणि पाव वाटी बरोबर तेल घालायचं आहे. अगदी नॉर्मल तेल घालायचं आहे, अजिबात गरम किंवा कोमट तेल वापरायचे नाही. व्यवस्थित सर्व साहित्याला हे तेल आहे ते व्यवस्थित चोलून अशा पद्धतीने लावून घ्यायचे. तरच ही रेसिपी चवीला जबरदस्त होते आणि छान अशी खुसखुशीत कुरकुरीत तयार होते. व्यवस्थित लावून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध. तर दूध किती घालायचे, तर अर्धी वाटी दूध इथे मी घेतले आहे. तर अर्धी वाटी पूर्ण दूध इथे मी घालून घेतले. तुम्ही थोडे थोडे करून घातलात तरी सुद्धा चालेल, पण अर्धी वाटी दुधाचे जे प्रमाण आहे ते बरोबर आहे. व्यवस्थित परतल्या हाताने हे एकजीव करून घ्यायचे. आता तुम्ही पाहताय हे जे मिश्रण आहे ते सैलसर झालेलं आहे, पण काही हरकत नाही. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचे पीठ. जर तुम्हाला इथे गव्हाचे पीठ वापरायचे नसेल तर तुम्ही इथे मैदा वापरलात तरी सुद्धा चालेल. तर पहिले मी 1 वाटी गव्हाचे पीठ घालून घेतले आणि जसे लागेल तसे यामध्ये गव्हाचे पीठ घालणार आहोत. तर आपल्याला 2 वाटी गव्हाचे पीठ लागणार आहे. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर मिश्रण थोडेसे सैलच आहे, त्यामुळे मी अजून 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. अर्धी वाटी घालून घेतले आणि अजून अर्धी वाटी मग बाजूलाच ठेवले आहे. परतला राहिलेले पीठसुद्धा मी घालून घेतले. म्हणजे जवळजवळ आपण 2 वाटी गव्हाचे पीठ घातलेले आहे. जर तुम्हाला गव्हाचे पीठ वापरायचेच नसेल तर तुम्ही गव्हाचे पीठ 1 वाटी आणि 1 वाटी मैदा असे सुद्धा वापरू शकता. तर इथे हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतले. जास्तसुद्धा सैल नाही आहे. यावरती आता झाकण ठेवायचे 20 ते अर्ध्या तासासाठी आणि हे असेच झाकण ठेवून बाजूला ठेवायचे. 20 ते
अर्ध्या तासामध्ये मस्त असे हे मिश्रण आहे ते सेट होते, घट्टसर होते. पहिले हाताला पूर्णपणे चिपकत होते, पण आता पाहताय तुम्ही अजिबात चिपकत नाही आहे. म्हणजे अर्ध्या तासानंतर हे तुम्हाला मी दाखवते. अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित असे हे मिश्रण आहे ते सेट झालेले आहे, घट्ट झालेले आहे. कारण यामध्ये रवा आहे, रवा दूध पूर्णपणे एब्झॉर्ब करून घेतले आहे रव्याने, त्यामुळे हे व्यवस्थित असे तयार झाले आहे. त्यानंतर इथे चम्मचने अशा पद्धतीने मिश्रण काढून घ्यायचे आणि हातानेच पाहताय तुम्ही, हाताला सुद्धा हे चिपकत नाही आहे. म्हणजे किती मस्त असे झाले असेल. आणि हाताने अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आणि हातावरतीच थोडासा चपटा करून घ्यायचा. तर तुम्ही इथे कोणताही आकार देऊ शकता, चौकोनी आकार द्या किंवा अशा पद्धतीने गोल आकार द्या, कोणताही आकार देऊ शकता. तर इथे मी गोल आकार दिला आहे, म्हणजे दिसायला सुद्धा हे मस्त दिसेल. तर अशाच पद्धतीने सर्वच हे तयार करून घेते. लहान मुलेच काय, मोठे सुद्धा आवडीने खातील, एवढी ही चवीला मस्त लागतात. तर याला तुम्ही कोणते नाव द्याल, बिस्किट बोला, गव्हाचे बिस्किट बोला किंवा नानकटईसारखे हे दिसणारे बिस्किट आहे. चवीला म्हणाल तर जबरदस्त होते. तर इथे मी सर्वच ही तयार करून घेतली. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे. कोणतेही कापड वगैरे ठेवा, म्हणजे हे कोरडे पडणार नाहीत यासाठी. लगेचच तळून घ्यायचे आहेत, त्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले. तेलाचे टेम्परेचर, तापमान एकदम कमी पाहिजे, तरच ही बिस्किटं आहेत ती खूप खुसखुशीत कुरकुरीत तयार होतात. तर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा, लो फ्लेमवरतीच मस्त अशी ही तळून घ्यायची आहेत. तर इथे मी पहिली 4 ते 5 बिस्किट आहेत ते तेलामध्ये सोडून घेते. आता तेलाचे बुडबुडे पाहताय तुम्ही, जास्त आहेत, पण जसजसे आपण तळत जाऊ तसतसे त्याचे बुडबुडे आहेत तेलातले ते कमी होत जातात. अगदी हळूवारपणे हे पलटी करून घ्यायचे आणि पलटी करताना एकाद मिनिटभर अजिबात झारा तेलामध्ये सोडायचा नाही, त्यानंतरच झारा तेलामध्ये सोडायचा आणि अगदी हळूवारपणे हे पलटी करून घ्यायचे. कारण ही बिस्किटं आहेत ती खूपच मऊसूत आहेत आणि त्यांना लेअरसुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे. ते पाहताय तुम्ही, छान असे लेअर सुटायला सुरुवात झाले आहेत. जसे आपण शंकरपाळी बनवतो ना, त्या पद्धतीने याला लेअर सुटतात आणि खरंच जबरदस्त ही बिस्किट तयार होतात. तर गव्हाच्या पिठाची ही बिस्किट पौष्टिकसुद्धा आहेत आणि लहान मुलांना नक्कीच द्या. अजिबात ही बिस्किट तेलकट होत नाही. तर आलटून पलटून ही बिस्किट आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तर पाहताय तुम्ही, छान असे हे लेयर्स सुटलेले आहेत. तर तेलातले बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत, तसेच मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे, सोनेरी रंग आला आहे. म्हणजे आपली बिस्किट हे व्यवस्थित अशी तळली गेली आहेत. आता लगेचच ही एक एक करून काढून घेऊयात. अगदी हलवारपणे काढायचे आहेत, तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची. आणि यातले जे एक्स्ट्राचे काही तेल असेल ते पूर्णपणे नितळवून घ्यायचे. व्यवस्थित नितळवून घेतले की जास्तीचे तेल होत नाही आणि अजिबात ही बिस्किट आहेत ते तेलकट होत नाहीत. तर तळून झाल्यानंतर ही बिस्किट सर्व एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचे जे काही तेल असेल ते त्यावरती निघल्या जाईल. आणि एका प्लेटमध्ये ते मी पूर्ण ही बिस्किटं सर्व करून घेतली आहेत. पाहताय तुम्ही, मस्त असा रंग आलेला आहे. जास्तसुद्धा याचा रंग गडद असा आलेला नाही आहे. आणि एक म्हणजे या बिस्किटांमध्ये आपण गव्हाचे पीठ वापरले आहे, त्यामुळे ही बिस्किट पौष्टिक तयार झालेली आहेत. लहान मुलांना नक्कीच खायला द्या, मुले आवडीने खातील, तसेच मोठेसुद्धा आवडीने खातील. एवढी ही मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहेत बिस्किट. तर तुम्ही कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि तुम्हाला ही रेसिपी
कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहान्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.